नीताचे लग्न एका मोठ्या घरात एका मुलाच्या बापासोबत झाले होते. सासरचे लोक तिच्याशी नीट वागत नव्हते. एक दिवस घरातले सर्वजण एकत्र गप्पा मारत बसले होते. तेव्हा तिचा सावत्र मुलगा नीताला असं काही बोलला. ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. नीताला काहीच कळत नव्हतं की हे ऐकून आनंदी व्हावं की दुःखी. ती एकदम गप्प बसली होती. थोड्या वेळापूर्वी तिच्या आईने ही आनंदाची बातमी सांगितली होती की सावित्रीताईंनी त्यांच्या मोठ्या मुलासाठी संजयसाठी तुला पसंत केले आहे. सावित्रीताई त्या गावच्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचं खूपच मोठं घराणं होतं. त्या त्यांच्या 2 मुलांसोबत संजय आणि अजय सोबत त्यांच्या मोठ्या वाड्यात राहत होत्या. सावित्रीताईंनी नीताला त्यांच्या मैत्रिणीच्या घरी एका कार्यक्रमात बघितले होते. दिसायला ठीकठाक असणारी नीता, तिच्या बोलण्याची पद्धत, तिच्यातला साधेपणा त्यांना खूप आवडला. त्यांनी नीताची सगळी चौकशी त्यांच्या मैत्रिणीजवळ केली आणि मगच त्या नीताच्या घरी गेल्या. नीताला वडील नव्हते आणि नाही भाऊ बहीण होते. ती एकुलती एक होती. तिची आई एक शिक्षिका होती. सावित्रीताई नीताच्या आईसमोर हात जोडून म्हणाल्या, "तुम्ही फक्त होकार द्या. आम्हाला दुसरं काहीच नको आहे. तुम्ही हवे तर संजयची बाहेरून चौकशी करू शकता आणि तुमची मुलगी लग्न झाल्यावर याच गावात तुमच्या डोळ्यासमोर राहील." तिची आई म्हणाली, "मला थोडासा वेळ द्या. मी नीतालाही विचारून मग तुम्हाला काय ते कळवते." प्रॉब्लेम फक्त हाच होता की संजयची पहिली बायको सारिका, तिचं एका अपघातात निधन झालं होतं. संजय आणि त्याचा 1 वर्षाचा मुलगा अमोल थोडक्यात वाचले होते आणि सावित्रीताईंना संजयचे घर बसवायची घाई झाली होती. त्यांना नीताच्या घरची परिस्थिती कशी आहे याचा अंदाज आला होता. नीता बिना बापाची एकुलती एक साध्या गरीब घरात वाढलेली. नीता त्यांच्या घरात त्यांच्या श्रीमंतीला बघून त्यांना दबून राहण्यातली होती. नीता शांत स्वभावाची होती, कुणाला उलट न बोलणाऱ्यातली होती आणि त्यांच्या नातवाची अमोलची काही न बोलता काळजी घेईल असं सावित्रीताईंना वाटत होतं. नीताचे M.Com आताशी पूर्ण झाले होते आणि नीताला या स्थळासाठी काय निर्णय घ्यावा कळत नव्हते. नवीन लग्न झाल्यानंतर लगेच एका मुलाची आई होण्यासाठी तिला कधीच प्रॉब्लेम नव्हता. त्याच्या अगोदर तिच्यासाठी जेवढी पण स्थळं आली होती ती म्हणाली काही नको जे हुंडा मागत होते ते तिला अजिबात आवडत नव्हते. तिच्या गरीब परिस्थितीची पण तिला पूर्ण कल्पना होती. अजूनपर्यंत तिचं लग्न ठरलेलं नव्हतं आणि आईच्या चेहऱ्यावरची काळजी तिच्या नजरेतून लपलेली नव्हती. म्हणून आईसाठी तिने या लग्नासाठी होकार दिला. तिला दुसरं कोणी आवडत नव्हतं आणि तिच्या आईला पण नकार देण्यासारखं असं काही कारण नव्हतं. संजयचं शिक्षण, त्याचा बिझनेस, त्याची संपत्ती भरपूर होती आणि त्याची मुलगी त्या घरची मालकीण होणार म्हणून नीताची आई खूप आनंदी होती. आता राहिली गोष्ट अमोलची. तर नीताला लहान मूल खूप आवडायचे. त्यामुळे ती अमोलला एका आईप्रमाणे प्रेम देईल याचा भरोसा होता आणि विश्वासही होता. घाईगडबडीत नीताचे लग्न ठरले. सावित्रीताई, त्यांचा मोठा मुलगा संजय आणि लहान मुलगा अजय, त्यांची सुंदर बायको मनीषा आणि त्यांची छोटी मुलगी असे सगळेजण नीताच्या घरी गेले आणि घरातल्या घरात साखरपुडा करून घेतला. हे सगळं बघून नीताच्या आईने सावित्रीताईसमोर हात जोडले. लग्न 1 महिन्यानंतर होणार होते. सगळे गेल्यानंतर नीता तिच्या आईला म्हणाली, "आई, माझ्यासारख्या साध्या मुलीला ते त्यांच्या रुबाबदार मुलासाठी का पसंत करतील? ते सगळेजण किती छान दिसतात. त्यांचं राहणीमान आपल्यापेक्षा खूप वेगळे आहे आणि त्यांनी येताना अमोलला का बरोबर आणले नव्हते? त्याला नोकराच्या जवळ का ठेवले होते?" तिची आई म्हणाली, "त्यांनी असं का केलं मला माहीत नाही, पण तू काळजी करू नकोस, कारण हे तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे. त्यात देवाची मर्जी पण आहे." नीता म्हणाली, "पण आई, मी त्या सगळ्या लोकांसमोर खूप साधी दिसते." तिची आई म्हणाली, "तू स्वतःला एवढं कमी का लेखतेस? नीता, शिकली सवरलेली आहेस, दिसायला छान आहेस. तू आनंदात लग्न कर नीता. अजिबात काळजी करू नकोस." नीताच्या आईने त्यांच्या परीने जेवढं होईल तेवढं नीताच्या लग्नात केलं. सावित्रीताई त्यांच्या जवळच्या काही नातेवाईकांना घेऊन आल्या आणि खूप साध्या पद्धतीने नीताचे लग्न पार पाडले. नीताने मोठ्या सुनेच्या रूपात सासरी प्रवेश केला. छोट्याशा अमोलला बघून नीताच्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले. तिच्या नवऱ्याने म्हणजे संजयने पहिल्या रात्रीच नीताला हे लग्न आईच्या पसंतीने झालं आहे. तुमच्या आणि आमच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे
आणि आमच्यासारख्या घरंदाज घराण्यात तुला मिसळायला वेळ लागेल. जेव्हा तुझ्यासारख्या साध्या आणि गरीब घरातल्या मुलीला आईने पसंत केलं होतं तेव्हा मी स्वतःवर खूप हैराण झालो होतो. आई तर प्रत्येक गोष्ट तिच्या घराण्याला शोभेल अशीच करते, पण यावेळी माहीत नाही त्यांनी तुला असं काय बघितलं आणि पसंत केलं. जाऊ दे, हळूहळू तू आमच्या घराण्यात रीती समजून घेशील. हे सगळं ऐकून नीता एकटक नवऱ्याकडे बघायला लागली. त्याचं बोलणं ऐकून तिला मनातून भरून आलं की हे सगळं काय होऊन बसलं. पुढच्या एका आठवड्यातच तिला घरातल्या लोकांच्या वागण्यात तिच्यासाठी असलेला परकेपणा जाणवू लागला. ती विचार करायला लागली की हाच गरीब आणि श्रीमंत लोकांमधला फरक आहे. ती सगळ्यांसोबत मिळून मिसळून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यांच्यात असलेला फरक तिला जाणवायला लागला होता. नीताने प्रत्येक वेळी नोकरांच्या जवळ राहणाऱ्या वाढत असलेल्या अमोलला प्रेमाने उचलून मिठीत घेतले. उचलून घेतल्यावर अमोलला नीताच्या कुशीत आईच्या मायेची ऊब मिळाली. नीताच्या दोन्ही नंदा अजून शिकत होत्या. नीताला त्या घरात स्वतःला ॲडजस्ट करायला खूप प्रयत्न करायला लागत होते. लग्नानंतरच्या पहिल्या सणाला सावित्रीताई संजयला म्हणाल्या, तू नीताला सणाच्या खरेदीसाठी घेऊन जा. तिची नणंद रेखा म्हणाली, वहिनी तू तुझ्यासाठी काय खरेदी करणार आहेस? नीता खूप सहजपणे म्हणाली, तुमचा दादा जे माझ्यासाठी पसंत करेल ते मी खरेदी करेन. तिची दुसरी फटकन नणंद सीमा लगेच टोमणा मारत म्हणाली, दादाने आत्तापर्यंत गोऱ्या वहिनीसाठी जे खरेदी केले होते ते तिला शोभत होते, पण तुझ्यासाठी त्याला खूप विचार करून खरेदी करायला लागणार आहे. नीताला तिचा खूप अपमान झाल्यासारखा वाटला. तिचे डोळे भरून आले, पण तिला तेव्हा जास्त भरून आले जेव्हा तिथे बसलेल्या त्या घरातल्या प्रत्येक सदस्य तिच्याकडे बघून हसत होता. तिच्या मनात आले की आताच्या आता सासूला विचारावे की अपमान वाटत होता तर मग का लग्न करून मला या घरात घेऊन आलात? का माझ्या आईसमोर हात जोडून लग्नाची मागणी घातली? घेऊन यायची होती तर एखादी गोरीपान मुलगी, पण तिच्यावर असणाऱ्या संस्कारामुळे ती बोलायची थांबली. नीता आता जास्तीत जास्त वेळ अमोलसोबत घालवत होती. एक दिवस नीता तिच्या खोलीत एकटी उदास बसली होती. संजय म्हणाला, अशी एकटी उदास का बसली आहेस? एखाद्या राणीसारखं आयुष्य आहे तुझं, ते एन्जॉय कर, मजा मस्ती कर. नीता विचार करायला लागली की खरंच राणी सुखात राहतात? महागातल्या साड्या, दागिने, नोकरचाकर, मोठी घर या व्यतिरिक्त बाईला सुखी होण्यासाठी अजून काय हवं असतं? पण माहीत नाही का लहानपणापासूनच तिच्या मनात मोठ्या लोकांच्या सुखाबद्दल शंका होती. त्या घरात राहणाऱ्या बाईला कधी तिच्या मनात असलेल्या आनंदाबद्दल कोणी विचारले होते का? संजयने आवाज दिला, नीता कसला विचार करत आहेस? नीता म्हणाली, मी आईला जाऊन भेटून येऊ का? संजय म्हणाला, माहेरी तुला करमेल का? तुझं मन लागेल का तिथे? नीता म्हणाली, का नाही लागणार? मला समजलं नाही, तुम्ही असं का बोलत आहात? संजय म्हणाला, अगं इथे एवढा आराम करायची सवय लागली आहे तुला. इथल्या श्रीमंतीची सवय झाली आहे म्हणून म्हणालो, दुसरं काही नाही. त्यावर नीताने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त विचारले, अमोलला माझ्यासोबत घेऊन जाऊ का? उत्तर त्याच्या खोलीत येत असणाऱ्या तिच्या सासूने दिलं, नाही सुनबाई, तो त्या लहान घरात वैतागून जाईल, त्याला करमणार नाही. नीता म्हणाली, सासूबाई मी थोड्या वेळानंतर तर लगेच परत येणार आहे. तिची सासू म्हणाली, नको नको, त्याला इथेच राहू दे, तू ड्रायव्हरवर आणि गाडी घेऊन जा. नीताच्या मनाला सासूचं बोलणं खूप लागलं. ती प्रत्येक वेळी हाच विचार करायची की का मला या घरची सून बनवून आणले? यासाठी मी गरीब घरातली आहे. उलट काही बोलणार नाही, त्यांच्या मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या नातवाला न काही तक्रार करता गुपचूप सांभाळत राहील. अमोलसाठी तिच्या मनात प्रेम निर्माण झाले होते आणि तो पण सारखा तिच्या भोवती खेळत बागडत असायचा. आता तर तिच्याजवळ झोपायला पण लागला होता. त्या दिवशी ती एकटी जाऊन तिच्या आईला भेटून आली. संजय कधी नीतासोबत गेला तर उभ्या नीताच्या आईची चौकशी करायचा आणि कारण सांगून तिथून निघून जायचा. आता तर नीता स्वतः त्याला तिच्या माहेरी घेऊन जायची नाही, कारण तिच्या आईला जावयाची उठाठेव करायला लागायची.
तिची खूप धावपळ व्हायची आणि ते बघून नीताला खूप वाईट वाटायचं. हळूहळू ती एकटीच माहेरी यायला लागली. नीताच्या मनाला त्यावेळी खूप मोठा धक्का बसला, ज्यावेळी एक रात्री संजय तिला म्हणाला की मला दुसरं मूल नको आहे. अमोल हा आपला एकुलता एक मुलगा असेल आणि आईचा पण असाच विचार आहे. नीता म्हणाली, पण का? संजय म्हणाला. आई म्हणाली, जर दुसरं मूल झालं तर अमोलच्या मनात सावत्रपणाची भावना तयार होईल. त्यासाठी नीता म्हणाली, अमोलला असं का वाटेल? मी तर त्याला माझा मुलगा मानते. संजय म्हणाला, आई म्हणते या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. फरक तर होतच असतो. नीता म्हणाली, पण मला आई बनायचं आहे. मध्यस्थीचं बोलणं थांबवत संजय म्हणाला, फक्त अमोलची आई बनून राहा ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? त्या दिवशी नीताने स्वतःच्या मनावर दगड ठेवून सगळं दुःख आतल्या आत गेलं. नीताने सारिकाचा फोटो कपाटात कितीतरी वेळा बघितला होता. दिसायला खूप छान सुंदर होती सारिका. नीताला त्या फोटोकडे बघून असं वाटायचं की कुठेतरी सुंदर दिसणारी सारिका मी कुठे नाही. मी 3 वर्ष एकत्र संसार केला होता, सारिका पण आणि संजयने. पण नीताला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की एवढी वर्ष सोबत राहून पण संजय एकदा पण सारिकाविषयी बोलला नव्हता. तिने एकदा संजयला विचारले होते तर संजय म्हणाला होता की जाऊ दे ना त्या जुन्या गोष्टी, ती आता या जगात नाही. आता तिच्याबद्दल बोलून तरी काय फायदा? हे ऐकून नीताला खूप विचित्र वाटत होतं. एवढं प्रॅक्टिकल असणं पण काय कामाचं? संजयच्या बोलण्यात सारिकासाठी जरा पण प्रेम, तिची आठवण जाणवली नाही. सुरुवातीला तिला या गोष्टीचं खूप दुःख व्हायचं की ती एका दिसायला साध्या सरळ गरीब घरातल्या मुलाची बायको असती तर ती जरा जास्तच खुश आणि आनंदी असती. तिच्या सासरी पावलापावलावर सुखसुविधा पसरल्या होत्या, पण तिचा मान सन्मान या मोठ्या घरातल्या लोकांच्या मनात जळून राख झालेला होता. आता तिला स्वतःला आई बनण्याची इच्छा बनण्यात अजिबात दुःख नव्हतं, कारण तिला तिच्या आईच्या चेहऱ्यावर परत दुःख बघायचं नव्हतं आणि म्हणूनच तिच्यात हे सगळं सहन करण्याची हिंमत आली होती. तिची आई तिला सारखी विचारत होती की तू तुझ्या स्वतःच्या बाळाचा काय विचार करत नाहीस? तेव्हा नीता तिच्या आईला म्हणाली, आई अमोल पण माझाच मुलगा आहे ना. वेळ सगळ्या जखमा भरते. आता नीता जास्तीत जास्त वेळ अमोलसोबत घालवायला लागली. अमोल तिचा जीव होता. जीवापाड प्रेम करत होती ती अमोलवर. अमोल आता 5 वर्षाचा झाला होता. घरात नोकर असून पण नीता अमोलचं स्वतः सगळं करत होती. अमोलच्या आवडीनिवडीचे पदार्थ बनवायला तिला खूप आवडत असत. एक दिवस ती अमोलसाठी किचनमध्ये त्याचा आवडीचा पदार्थ बनवत होती. तेवढ्यात तिची सासू तिथे आली आणि म्हणाली, तू बघावं तेव्हा किचनमध्ये काय करत असतेस? सारखी किचनमध्ये पडलेली असतेस. तुमच्यासारख्या मिडल क्लास लोकांचा हाच तर प्रॉब्लेम असतो. आता तू एका मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहेस आणि तुला त्याप्रमाणे राहायला हवे. नोकर पण काय विचार करत असतील तुझ्याबद्दल? सासूचे तिखट बोलणे ऐकून नीताचा सगळा उत्साह संपला आणि मन भरून आलं. तिची सासू पुढे म्हणाली, तुझा रंग अगोदरच सावळा आहे आणि तू असं सारखं गॅससमोर उभी राहिली तर अजूनच खराब होईल. अगं, असं तर राहू नकोस की लोकांना तू अमोलची कामवाली, त्याची आया समजतील. नीता शांतपणे तिच्या डोळ्यातलं पाणी लपवून तिच्या खोलीत निघून गेली. अमोल खोलीत येईपर्यंत तिने स्वतःला सावरले आणि डोळे पुसले. हातपाय धुवून फ्रेश झाली. अमोलला ती स्वतःच्या हाताने जेवण भरत होती. तो तिच्यासोबत खूप गप्पा मारत होता आणि मग थकून तिथेच झोपला. नीताच्या मनात हेच आलं की त्याची आईने त्याला पैशापेक्षा माणसाची, त्याच्या भावनाची कदर करायला लहानपणा शिकवलं होतं. त्याच तिचे संस्कार होते आणि आज ते प्रत्यक्षात दिसायला लागले होते. ती त्याचा अभ्यास स्वतः घ्यायची. सगळ्यांनी सांगून पण तिने अमोलसाठी क्लास लावला नव्हता. ती स्वतः त्याला शिकवत होती. त्याच्यावर चांगले संस्कार करत होती. त्याच्या शाळेत कधी पण पालक मीटिंग असायची तेव्हा घरातलं दुसरं कोणीच तरी जायचं. तिला असं म्हणायचे की नीता तू राहू दे, आम्हीच जातो. तू आमच्या घरातली वाटत नाहीस. लोकांना काहीतरी वेगळं वाटायला नको. नीताने कधीच उलट उत्तर दिलं नाही. प्रत्येक वेळी ऐकून घ्यायची.
तिच्यात सहन करण्याची खूप क्षमता होती. काही वर्ष अशीच निघून गेली. तिच्या धाकट्या दीराला 2 मुली झाल्या होत्या. तिच्या नंदाची पण चांगल्या मोठ्या घरात लग्न झाली. अमोलला मोठं करायला, त्याच्यावर चांगले संस्कार करायला नीताने तिचे दिवस रात्र एक केले होते. तिने तिचं सगळं आयुष्य घातलेलं होतं. अमोलला माहीत होतं की नीता त्याची सख्खी आई नाही, पण दोघांमध्ये सावत्र हा शब्द कधी आलाच नव्हता. वेळ वाऱ्यासारखी पुढे निघून गेली. यशाच्या शिखरावर चढत असणारा अमोल, MBA करणारा अमोल आता बिझनेसमध्ये त्याचं पहिलं पाऊल टाकायला तयार होता. त्याच्यासाठी स्थळाची लाईन लागली होती. एक दिवस नीताच्या दोन्ही नंदा रेखा आणि सीमा त्याच्या सगळ्या कुटुंबासोबत आल्या होत्या. दोघांनाही एक मुलगा होता. सावित्रीताई, त्यांची दोन्ही मुले, सगळा परिवार एकत्र जमले. सावित्रीताई आता अस्वस्थ राहायला लागल्या होत्या. दुपारच्या जेवणानंतर रेखा अमोलला म्हणाली, अमोल चल सांग, तुला बायको म्हणून कसली मुलगी हवी आहे? मी हे फोटो घेऊन आले आहे. एकापेक्षा एक सुंदर मुलीचे, गोऱ्या मुलींचे फोटो घेऊन आले आहे. असं म्हणत ती एक नजर रेखाने नीताकडे वळवली, जी शांतपणे बाजूला एका सोफ्यावर बसली होती. सीमा म्हणाली, अहो बाबा, मुलगी तर सुंदर आणि गोरीच पाहिजे नाही आहे. साधी सरळ सावळी असली तर शिकलेली असून पण ती आपल्या घरात मिक्स होणार नाही. या घरातल्या कामवाल्या पण सुंदर दिसतात. नीताच्या तुटलेल्या मनाला आता या बोलण्याचा फरक पडत नव्हता, पण अमोलच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भाव दिसत होते. ओठावर हलकं हसू घेऊन तो त्याच्या जागेवर उठून उभा राहिला. सगळेजण त्याच्याकडेच बघत होते. त्याच्या बहिणी पण त्याला म्हणाल्या, दादा पटकन एक मुलगी पसंत कर. अमोल आरामात शांत चालत नीताजवळ जाऊन तिच्या शेजारी बसला आणि नीताला मिठी मारत म्हणाला, मला मुलगी अगदी माझ्या आईसारखी हवी आहे. हिच्यासारखा रंग, हिच्यासारखा स्वभाव, तिच्यात असणारे प्रेम बिलकुल माझ्या आईसारखी. अमोलच्या बोलण्याने घरात सगळीकडे शांतता पसरली. स्वतःच्या दिसण्यावर घमंड करणारी, गर्वाने भरलेली तिथे बसलेली प्रत्येक स्त्री नीताकडे बघत होते, जणू ती एक अजुबा आहे. आणि इकडे नीता, तिला तर तिच्या मुलाने यावेळी एवढ्या उंचावर नेऊन बसवले होते की सगळे आयुष्य अपमान सहन करत जगत असलेली नीता, तिला आज एका क्षणात असं वाटलं की आयुष्यभरचा मान सन्मान आणि आनंद आज तिच्या पदरात पडला आहे. तिचा सावळा रंग आज हिऱ्यासारखा चमकत होता आणि डोळ्यातून आनंदात पाणी वाहायला लागले होते. त्या डोळ्यातल्या पाण्याबरोबर आयुष्यात सहन करत असलेल्या अपमान पण वाहून गेला होता. अमोल त्याच्या आईचे डोळे पुसत गुडघ्यावर बसून तिच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवून शांत पडून राहिला आणि नीता पण प्रेमाने त्याच्या केसात हात फिरवत त्याच्या मनात तिच्यासाठी असलेले निस्वार्थ प्रेम बघून तिला आज जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळाला होता. त्या मायलेकरांमधले प्रेम बघून तिथे हजर असणारा प्रत्येकजण शॉकमध्ये होता. सावत्र आणि सावळी असली तरी ती पण त्याची आई होती. आई आणि मुलामध्ये काळा गोरा असा भेदभाव नसतो. त्या दोघांमध्ये फक्त निस्वार्थ प्रेम असतं आणि ते आयुष्यभर वाढतच असतं. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर कहाणी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशा छान छान कहाण्या ऐकण्यासाठी. थँक्यू.